बातमी आहे गिरगावमधून। गिरगावमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले। रमेश केरेंसह आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। आंदोलकांना घेण्यात आलेला आहे। केरेंसह शिष्टमंडळ फडणवीसांच्या भेटीला गेलेला आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन मराठा आंदोलक हे गिरगावमध्ये आक्रमक झालेले पाहायला मिळाले। त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। रमेश केरेंसह मित्रांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। तर केरेंसह एक शिष्टमंडळ हे फडणवीसांच्या भेटीला गेले आहे। गिरगावमध्ये मराठा आंदोलक हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले। मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन अजूनही मनोज जरांगे हे आंदोलन करतात। हेलो हेलो विकास महामंडळ दिलं, पण देवेंद्रजी आज महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण भेटायला पाहिजे। तुमची पक्षाची भूमिका आहे ती स्पष्ट करा। त्यांनी मला या ठिकाणी सांगितलं तर मी मीडिया समोर काय बोलायचं ते भाजपची काय भूमिका आहे या ठिकाणी मी स्पष्ट करतो। तुम्ही शरद पवार असा ठाकरे आरोप करतायत, ठाकरेंच्या आरोपाकडे कसं प्रकारे बघता? ठाकरे मोर्चामध्ये भाजपचेच आंदोलन आहेत। आता मला सांगा, त्या दिवशी आम्ही कुठे गेलो मातोश्रीवरती, काय सांगितलं काही आले भाजपचे। आता मी कोणाकडे आलो देवेंद्रजींकडे, उद्या जाणार एकनाथ शिंदे साहेबांकडे। आमच्या या आंदोलनाचा शेवट शरद पवार यांच्या घरावर होणार आहे। त्यामुळं कोणाला काय आरोप करायचे करू द्या। या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना मी विनंती करतोय आणि सांगितलोय का मराठा समाजाच्या आरक्षणाचा राजकीय फायदा या ठिकाणी उचलला जात आहे। सगळ्यात